कसे आहात? तर मी तुमची लाडकी तेजस्विनी. वेलकम टू आवर व्लॉग. आणि आज आहे आपला डे 5 इन शिमला. आणि आज आपण जाणार आहे चंद्रतालला. अँड गाईज सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि जर लास्ट व्हिडिओ नसेल बघितली तर लवकर जाऊन बघा. सो आता वाजलेत 6 आणि आज आम्हाला लवकर निघायचं होतं, जसं मी तुम्हाला 5च्या ब्लॉगमध्ये सांगितलं. निघूया, बाय. की मॉनेस्ट्री बघायला आम्ही फक्त 4 जण चालू आहे. बाकी सगळे गाडीत झोपलेत. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे इथलं व्ह्यू. पण 1000 वर्षापूर्वीची मॉनेस्ट्री आहे ही. आणि ही मॉनेस्ट्री आपण इथे यायचं आणि ही बघायची नाही असं होईल का? मूर्खपणाचं लक्षण आहे. किती दम लागला, किती त्रास झाला, तरी बुद्धांच्या ज्या हजारो वर्षाच्या मॉनेस्ट्री बाई बघायचं भाग्य आम्हाला मिळालं. आम्ही त्या बघणारच. वाव. तर आता आपण जाऊ. आणि गाईज एवढं पण दम नाही लागला. आता आपण आतमध्ये जाऊ. म्हणून 17-18 हजार फीट हाईटवर आहोत. एवढा दम लागणारच गाईज. बुद्धांची मॉनेस्ट्री बघणं इज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ती बघूनच जाणार. चला आता आतमध्ये जाऊन बघूया आपण कशी. बघू शकता किती सुंदर आहे या ठिकाणी. 1000 वर्षापूर्वीची मॉनेस्ट्री ही की मॉनेस्ट्री. बन की नाही तितक्या वर्षापासून इतक्या छान प्रकारे वाव. ते असं वाटतंय. नमो बुद्धाय. नाहीच तुम्ही बघू शकता 1000 वर्षापूर्वीची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे. या ठिकाणी वेगवेगळे रूप गौतम बुद्धांचे दाखवण्यात आलेले आहे. तिथे तर तुम्ही बघाल ते घे त्याची एक फोटो घेते. आम्ही बघितली की मॉनेस्ट्री खूप मस्त होती. इफ तुम्ही कधी आले इथे तर नक्की व्हिजिट करा. आणि ती समथिंग 11th सेंचुरीमध्ये बांधलेली आणि ती अजून आहे. किती मस्त तुम्ही बघू शकता. येस गाईज, खरोखर बुद्धांचे इतके चांगले विचार आणि बुद्धांना इतक्या चांगल्या प्रकारे लोक पुजतात, ह्याचं फार असं समाधान वाटतं. जाम भारी वाटतं असं बघून. एकदम एनर्जेटिक वाटतं. इतक्या सकाळी 6 वाजता आम्ही इतक्या एनर्जीने ह्या ठिकाणी चढलेलो आहोत आणि कुठल्याही प्रकारचे आम्हाला काही त्रास झालेला नाही, काही नाही. आणि दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो पण आहोत एकदम फ्रेश मध्ये. आणि आणि वंशिका थोडीशी डान्स करत चाललेली आहे. तिला जरा खूपच खुशी झाली आहे. जास्त एनर्जी आलेली आहे. आज 4 दिवस ती थोडीशी डाऊन होती गाईस. आता ती एनर्जी आली तिला. तिने आज भगवान बुद्धांचं दर्शन घेतल्यानंतर तिला फार एनर्जी आलेली आहे. आणि गाईस तुम्ही बघू शकता आम्ही चौघच आलोय. सगळ्या पाठच्या पण ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आम्ही त्या मॉनेस्ट्रीला पण चौघच होतो आणि आता पण आम्ही चौघच आलोय. आणि हे सगळे गाडीत झोपलेत. म्हणजे किती कंटाळा आहे बघा ह्यांना. ते आलेच फक्त गाडीत बसायला आणि ट्रॅव्हलिंग करायला. नाही तर आपण एन्जॉय करू. आपण एन्जॉय करायला. सो वी विल एन्जॉय. ओके. घाण स्वीट्स आता आम्ही आलोय
चिंचम ब्रिज, जो की जाम फेमस आहे. सो आम्ही इथे थोडे फोटोज वगैरे काढतो. येस. आणि ते काहीतरी लिहिलंय, आपण बघू. बघा गाईज. आणि हा ब्रिज. सो इथे फोटोज काढूया. तुम्ही बघू शकता असा मी पिक्चर मध्ये बघता आम्ही आज आमच्या डोळ्याने बघतो. आणि गाईज हे बघा, एकदम नॅचरल आहे गाईज. गॉड पंजाब टॉप. यहाँ पे मिल जाता था ना. कहाँ को जाना होगा हमने को? हाँ? हमने सीधा जाना होगा ना. अभी लिखा होगा ना आपको. ठीक है, यहाँ पे लिखा है ना. ठीक है, चंद्रताल जा रहे हैं. हाँ, चलो. ठीक है, ओके. चंद्रताल. जानवर है इधर. जानवर भी मिलता है रात को खाने को. हाँ, जानवर खाएगा. हम सब भी खाएंगे. जानवर खाएगा क्या? ये चंद्रताल रोड है. गाईज आता मी पोहोचलोय चंद्रतालला. इथून आम्हाला थोडंसं चालत जायचं तिकडे. माय गॉड, काळे येतो आपण. गाईज दम लागला. चला जाऊ. थोडीशी थंडी आहे पण व्ह्यू गाईज इथला खूप मस्त आहे. एक नंबर आहे. आता तिथला तर एवढं सुंदर आहे ना. तिथे ज्यांना पाय पण नाहीत ती लोक येत आहेत तिथे. म्हणजे आपण का नाही बाई. पण जाऊ चला. तुम्हाला आम्ही वाटत होतं मस्ती करतोय, बट व्ह्यू बघायला हे बघा. शपथ, एवढं ब्ल्यू ब्ल्यू पाणी आहे आणि खतरनाक एक नंबर आहे. आणि हे दोघीच पुढे आलोय आत्तापर्यंत बोलायला गेलं तर. आमचे सगळे पार्टनर्स पिछे पाठी राहिलेत, हळूहळू येत आहेत. आम्ही तोपर्यंत बघा आम्ही जाऊन तिथे थोडेसे रील्स काढून घेतो, कारण ते आले तर आम्हाला काही काढायला भेटणार नाहीये. विनो येस गेलो बाबा, दमलो. अजून एवढं पार करायचं आम्हाला. म्हणजे जाऊन पटापट फोटो काढू लगेच आणि आम्ही आराम करू आणि आम्ही आमच्या पार्टनर्सचा वेट करू. ते अजून इथून तुम्ही दाखवू पण नाही शकत ते कुठे आहेत आणि दिसणारच नाही ते. ते खूप पाठी आहेत. पण जाऊ चला. तिथे गेलो तुम्हाला अजून एकदा दाखवते. ही गेली लय भारी आहे गाईस. तुम्ही पण नक्की या. आमचा एक्सपिरियन्स आम्ही सांगतो, तुम्ही नक्की विजिट करा. हो खूप मोठं आहे. हो चला आपण जाऊ. गाईस बघू शकता भाई फेल आहे सगळं. एवढा सुंदर व्ह्यू. येस वी आर रीचिंग. वी फील टू हॅपी. सी द व्ह्यू. लव इट. लेट देम क्लिक फोटोज. भाई असे म्हणजे रणवीर हेवन म्हणजे रणवीर सिंग जे बोलत होता तो पिक्चर मध्ये की त्याला मरणाच्या अगोदर जायचं आहे. दॅट इज ट्रू. या बिकॉज आहे तशी. हा तुम्ही बघू इथे आपण काढू फोटो. वाव गाईस तुम्ही बघू शकता एवढं सगळं घेऊन चाललेत आणि एवढं लांब. धीरे से बाय बाय.
गाईस कोणतरी चांगले तरी आहे तिकडे, नाहीतर फॉरेनर सारखे तरी नाही आहेत ॲटलीस्ट. तुम्ही बघितलं असेल गाईस, तुम्ही बघू शकता याचा पाय अँड लिटरली तो चालतोय, पायच नाही. आणि आपण गाईस थोडे तरी पेशंट घ्यावं लागतील तिथे जायला, कारण तिथला व्ह्यू एवढा सुंदर आहे, खतम. मी बघायला बोलाल यू शुड ऑल्सो विजिट. सो आपण जाऊ आता. आम्ही दोघेच पुढे आलोय, आम्ही बाकी दोघेच पुढे सगळे आलोय. पाठी आहेत. बाकी सगळे पाठी आहेत. आणि इफ ते नाही आले आम्ही बघून जाऊ. आम्ही काय पडलेली नाही, आम्हाला व्ह्यू बघायचं आहे, आम्ही बघणार आणि जाणार. आणि आम्हाला फोटोज काढायचे. यस वी बोथ विल. माझं स्वतःचं ड्रीम होतं, मला चंद्रताल बघायचं होतं. ड्रीम कम्प्लीटेड. चला आपण जाऊ. यस एकच मिनिट पकड ना जरा, एक मिनिट पकड. फिर आम्ही वापस आलोय फास्ट. आणि माझा मामाला थोडंसं फ्लेक्स मारायचा होता म्हणून तो पण थोडा त्याचा जीव धोक्यात टाकून पटापट गेलाय. आणि काही इथे बर्फ बघा, आणि इथे असं बोलतात की 0 डिग्री आहे बट सफोकेशनचा प्रॉब्लेम आहे, बट असं काय नाही. म्हणजे ज्यांना आहे प्रॉब्लेम ब्रिथिंगचा त्यांना होऊ शकतो, बट आम्हाला नाही झालं. आम्हाला नाही झाला. आम्ही ट्रेकिंग करतो, बदलापूर कर, आम्ही बदलापूर करा. मग विषय आहे का, खाते पीते घर के है हम, तो ये सब बनता है. अजून जरा माझी मामीला बरं नाही, मध्ये हळूहळू येत आहेत आणि आम्ही चाललोय. आम्ही जातो आणि पहिलं गाडी जाऊन बसतो. येस. आणि काही जेवढे चुम्मेश्वरी फोटो आलेत ना, थँक्यू माझे फोटो काढल्याबद्दल. आता आम्ही चाललो आणि चिक्कल बघा काहीच, चिक्कल चिक्कल इथूनच आपण गेलतो मगाशी. तर चला आपण आता गाडीत भेटू, कारण नोट आमच्याकडून ही आहे की ज्यांना ब्रिथिंगचा खरंच खूप त्रास आहे, सो त्यांनी अवॉइड करा किंवा त्यांनी प्रिकॉशन्स घेऊनच या इथे. अदरवाईज त्यांना थोडं प्लीज भेटू. माझा हात दुखतोय. बाय बाय. आम्ही आलोय आमच्या पोस्टच्या इथे. ये डन, मिशन कम्प्लिटेड. आता इथून आपल्याला काहीतरी खायला जायचंय, कारण सकाळचं आम्ही काय नाही खाल्लं, म्हणजे ह्याने तरी चहा वगैरे पिलाय. तुम्ही पण नाही काय खाल्लंय? आम्ही खाल्लं. हां ठीक आहे. मस्त दाबून नाश्ता केलेला आहे. मी काहीच नाही केलं. आता आम्ही जाऊ, पहिला जेवू आणि मग भेटूया आपण. बाबा कसा होता एक्सपिरियन्स तुझा? एक्सपिरियन्स खूप चांगला होता. थकवा वगैरे आम्हाला काही आलं नाही. हा मेन तर मुद्दा तो आहे. आणि बदलापूर कर. खूप सुंदर अशी हे आली, खूप सुंदर view एनर्जेटिक होता. होतं आणि व्ह्यू तो एक नंबर होता. भरपूर चांगला असा व्ह्यू होता, म्हणजे तिकडे जाणं वरतीच होतं. एवढं स्ट्रगल करून गेलो आपण. आणि ज्याला त्रास असेल त्यांनी जरा प्रिकॉशन घेऊन या. हां. बस आता आपण इथून जाऊ खायला. अजून ते आले नाही, बघू ते येतील मग जाऊ. आपला शशांक दादा पण खाली आला आहे. हा कसा होता तुझा एक्सपिरियन्स? खूप छान होता. खरं तर इच्छा नव्हती याची, पण काय आलो मी. असा व्ह्यू तसं असेल तर काय- कोणाची इच्छा नाही होणार जायची. तसं थोडंफार आपलं चिखलोड डॅम सारखंच आहे, फक्त डोंगरवरती. अजून ते येतात त्यांचं पण रिॲक्शन घेऊ आपण. असे त्यांचं आणण्याचं रिॲक्शन घेऊ शकता तुम्ही त्यांचं. तो घेऊ ना आपण. अजून ते आले नाही, ते खूप लांब आहेत. ते आले की आम्ही त्यांचं रिॲक्शन घेतो. ओके प्रकारे शीतलम्मा आली आहे, अजून बाकीचे येतात आहेत. आता शीतलम्मा इथून येईल, पण त्यांना थोडंसं एक्सपिरियन्स विचारू. कसा होता तुमचा अशा एक्सपिरियन्स? प्रकारे आम्ही चंद्रतार लेक बघून आलेले आहोत. खरोखरच कुदरत का करिश्मा ज्याला म्हणतात ना, असा हा लेक आहे. आणि आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने येऊन ह्या लेकला भेट द्यावी आणि ह्या लेकचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य स्वतःच्या डोळ्याने अनुभवावं. तुमची नाही कभी
आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलोय येस आता आम्ही अटल सेतूवरून अटल टनल वरून आणि आता आम्ही पोहोचलो मनालीला. आणि इथं आम्ही काहीतरी नाश्ता करूया थोडा. आम्हाला खूप भूक लागली आता मी काहीतरी खातो आणि मग आम्ही हॉटेलवर जाणार आहे काय. तर गाईच आम्ही आता हॉटेलमध्ये आलो आहे आणि जाम थकलो आहे तर झोपतो आहे. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लोक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बघत राहा. बाय. स्टे ट्यून.